ज्ञानविज्ञान चर्चा आणि शंका समाधान भाग 7. एक दिवस वृत्तपत्र वाचून दाखवित होतो. त्यात एका विमान अपघाताची माहिती आली होती. बातमी वाचून झाल्यावर सहजच विमान प्रवास, विमानविद्या वगैरे विषयांवर बोलणं चालू होतं. त्यावेळी मी म्हटलं की आमच्या प्रभू रामचंद्रांनी वापरलेल्या पुष्पक विमानाशिवाय इतर विमानं नुसती पुराणातील वांगी पुराणात अशीच आहेत. या तुमच्या विमानांचा आम्हाला कधी उपयोग झाला नाही आणि होण्याची शक्यताही नाही. आम्ही नुसतं म्हणायचं, आमच्याही पुराणात विमानांचा उल्लेख आहे. प्रत्यक्ष उपयोग मात्र कधीच नाही. त्यासाठी हे परकीय संशोधकच पुढे येतात, विमान बनवतात आणि त्यातून आम्ही फिरतो. जर आमची विमानं होती तर ती गेली कुठे? काय झालं त्या विद्येचं? त्यावर स्वामी म्हणाले, हा वृत्तीचा परिणाम आहे. आपलं पुरातन ते सर्व त्याज्य असं वाटू लागलं की त्यातील ज्ञानसुद्धा अवहेरलं जातं, याचा हा पुरावा आहे. तुला माहितीच हवी असली तर सांगतो. आपल्या पोथ्या पुराणांतून विमानांचे उल्लेख अनेक आहेत. मगाशी तू म्हणालास ते विश्वकर्म्याने निर्मिलेलं पुष्पक, कंदर्प मुनींचं कामक याचा संदर्भ श्रीमद भागवतात आहे. मयासुराचा सौभ, याशिवाय भारद्वाजांनी त्याचे अनेक प्रकार सांगितलेत. त्यात शकुन, रुक्म, सुंदर असे अनेक प्रकार आहेत. या भारद्वाज ऋषींनीच एक यंत्र सर्वस्व नावाचा ग्रंथ लिहिलाय. त्याच्या 40व्या अधिकरणात हे विमान प्रकरण आहे. त्याच्याशिवाय भोजनिर्मित समरांगण सूत्रधार या ग्रंथात देखील विमानांची खूप माहिती दिलेली आहे. विशेषतः यात यंत्रविधाननिर्मित प्रक्रिया, यंत्र चालण्यासाठी लागणारी शक्ती, ऊर्जा आणि ती मिळवण्यासाठी इंधन या सर्वांची चर्चा आहे. केवळ विमानच नव्हे तर रॉकेट किंवा यान यांचा देखील त्यात उल्लेख आहे. इतकंच नाही तर आजच्या युगात अद्याप शक्य न झालेलं असं एक विमानयान त्यात आहे. त्याची माहिती देताना भारद्वाज म्हणतात, हे विमानयान त्रिनेत्र लोहापासून बनवावं. ते न जळणारं, न भंगणारं आणि वजनरहित बनेल. त्याचा मूळ श्लोक असा आहे, अद्याहम अच्छेद्यमभेद्यम च भवेद भारविवर्जितम. या विमानाची एक गोष्ट सांगतो. संशोधक, तत्त्वज्ञ आणि चिंतक केवळ ऋषीमुनीच होते असं नाही, तर देव आणि दानव देखील ज्ञानोपासना करीतच असत. त्यावर उल्लेखलेल्या विमानाचा शोध प्रथम असुरांना लागला. तोच त्रिपुरासूर आपल्या या अभेद्य विमानात राहून त्रिलोकावर राज्य करू लागला. त्याचं यान देवांनाही भंग करता येईना. सर्व पृथ्वीवर त्याने राज्य केलंच, पण स्वर्ग आणि देवांचे ठाव देखील उद्ध्वस्त केले. त्याचे गुण पाहून यान कसं ताब्यात ठेवायचं याच प्रश्नाने देवांची झोप उडाली. नंतरची गोष्ट तुला माहीत आहेच. पुराणात सांगतात त्याप्रमाणे चंद्रसूर्याची चाकं करून भगवान शंकरांनी ती तीनही पुरं किंवा यानं ज्यावेळी एकाच रेषेत आली, त्यावेळी तो क्षण साधून त्यांना पृथ्वीवर पाडलं. यातही ते मोडले, जाळले, नष्ट केले असं नाही. म्हणजे भगवान शंकरांनी कोणत्या तरी उपायाने त्या यानातील अंतर्गत यंत्रव्यवस्थेमध्ये व्यत्यय आणला आणि त्यामुळे ते यान खाली पृथ्वीवर आलं, अशी ही गोष्ट आहे. भारद्वाजांनी आपल्या ग्रंथात अनेकानेक बारीक सारीक गोष्टींचे तपशील सुद्धा दिलेले आहेत. जसजसं विमान उंच जाईल तसतसं श्वासोच्छ्वास नीट चालावा आणि करता यावा यावर उपाय, तसेच यानचालकाला होऊ शकणारे विषप्रकोप आणि प्रदूषणे ती दूर करण्याचे विचार, तसंच भाररहित अवस्थेत पाळायचे नियम, अशा अनेक गोष्टी त्यात आहेत. आज तुमची विमानं किंवा यानं फक्त या आपल्या एका सूर्यमालेतील काही ग्रहांकडे जाऊ शकली आहेत. पण भारद्वाजांची यानं या सर्व ग्रहांवर जात होतीच. पण एका सूर्यमालेतून दुसऱ्या सूर्यमालेत जाणं आणि अनंतात असलेल्या अनेक सूर्यमाला यांचेही उल्लेख आहेत. ते अकल्पित आणि अशक्य वाटले म्हणून त्याची प्रायोगिक प्रत्ययता पाहण्याचा प्रयत्न कुणीच केला नाही. केवळ कल्पित, अतिशयोक्ती असा सोयीस्कर समज करून घेऊन ते सर्व मोडीत काढलं. पण आज त्याचा प्रत्यय येऊ लागल्यानंतर त्याचे मोल ध्यानी येईल.
भारद्वाजचा हा ग्रंथ आजही बडोदा ग्रंथ संग्रहालयात उपलब्ध आहे. त्याचे विभाग आहेत. हा विमान विभाग 40वा आहे. त्यात 8 अध्याय आहेत. 100 अधिकरणे आहेत. प्रत्येक अधिकरणात 500 सूत्र आहेत. आपलं सर्वच अत्युत्कृष्ट आणि चांगलं आहे, पण उपेक्षेने ते बाजूला सारलं जात आहे. आजच्या या इंधन ऊर्जा टंचाईच्या काळात तरी त्यांनी वापरलेल्या किंवा वापरता येईल अशा ऊर्जेचा तपास करण्यासाठी तरी निदान या सर्वांचा अभ्यास करणं जरूर आहे. पण आपलं ते वाईट मानणाऱ्यांना काय आणि कसं सांगणार? दुसरं म्हणजे हे सर्व ज्ञान आहे संस्कृतमध्ये. आजचे तत्त्वज्ञ, संशोधक, बुद्धिमान इंजिनियर्स, विचारवंत प्राध्यापक यांची सर्वांची संस्कृत भाषेशी फारकत झाली आहे. त्यामुळे हे सर्व ज्ञान अज्ञातच राहिलं आहे. काही तत्त्वचिंतक, तत्त्वज्ञानी ही पुस्तकं कदाचित वाचित असतीलही, पण त्यांना आधुनिक जगाची शास्त्रीय दृष्टी नसते आणि शास्त्रांचं ज्ञानही नसतं. ते केवळ तत्त्वज्ञान फक्त पाहत असतात. म्हणूनच वाटतं खरी गरज आहे ती संस्कृतज्ञ शास्त्रज्ञाची, जो याचा काही उलगडा करू शकेल. आज पहावे तो शिक्षण क्षेत्रात होणारे इंजिनियर्स, डॉक्टर, वकील, शास्त्रज्ञ वगैरे सर्वजण संस्कृत न येणारे असतात. त्यामुळे त्यांना काही लक्षात येत नाही, समजत नाही. या उलट आमचे सर्व शास्त्री, पंडित, विद्वान हे फक्त संस्कृत जाणणारे असतात, पण त्यांना आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा गंध देखील नसतो. ते केवळ संस्कृत शब्द वाचतात, पण त्याचा शास्त्राचा अर्थ त्यांना प्रतीत होत नाही. म्हणजे असं की BA झालेल्या एखाद्याला भौतिकशास्त्राचं पुस्तक दिलं तर त्यातील शब्द तो वाचील, पण अर्थ मात्र कोसभर दूर राहील. तसं झालं आहे आपल्या विमान विद्येचं. हे सारं स्पष्टीकरण आणि पुरावे मला नवीन होते, पण प्रत्येकाला विचार करायला लावणारे आहेत हे मात्र खरं.